महानगरपालिकेमध्ये त्रिसदस्य असलेले प्रभाग 15 मधून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार मिलिंद मधुकर भालेराव, अर्चना चंद्रकांत थोरात आणि सचिन रमेश मराठे यांच्या प्रचारार्थ काटेकल्ली येथील मारुती मंदिरापासून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅली दरम्यान तीनही उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून ठिकठिकाणी महिलांनी या उमेदवारांचे औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या रॅलीला नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रभाग क्रमांक 15 मध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या साठी आपण बघितलं असेल की समस्त नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मला विश्वास आहे की प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहून तिन्ही उमेदवार जे आहे हे कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना निवडून देतील. कारण या प्रभागाचा एक ढाचा वेगळा आहे. ह्या प्रभागाचे नागरिक जे काही उबाठामधले उमेदवार आहेत त्यांना कंटाळलेले आहे आणि जो हिंदू हित की बात करेगा वही प्रभाग 15 में राज करेगा हा निश्चय प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांनी करून घेतलेला आहे. मग ते आमच्या बोरी समाजातील नागरिक असू द्या, हिंदू समाजातील सगळे लोक असू द्या किंवा आमची जयभीम समाजाचे सगळे लोक असू द्या, सर्व शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकवटलेली आहे आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे. भारतीय जनता पार्टीचे तीनही उमेदवार खूप छान रिस्पॉन्स आहे रॅलीला. शक्ती प्रदर्शन तर झालंच, पण त्या शक्ती प्रदर्शनात आमचे सर्व प्रभागातले ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी उत्साहाने सहभागी झालेले आहे. आमच्या नाशिक मध्यचे लोकप्रिय आमदार देवयानीताई फरांदे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे उपस्थिती राहून आमची रॅली छान उत्कृष्टपणे पार पडलेली आहे. कारण ज्येष्ठांचा आणि महिलांचा उत्साह बघितला तर त्यांचं मतदानाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे तीनही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत तुम्ही खूप रॅल्या पाहिल्या असाल, हे स्वयंस्फूर्तीने आलेली सगळे मतदार आहे. तुम्ही कोणाला विचारा, इथे असलेले लोक सगळे मतदार आहे आणि ते स्वयंस्फूर्तीने आले. मी अण्णा थोरात भाई, आम्ही तिघांनी एक सुद्धा फोन केला नाही कोणाला की रॅलीला या. सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने आलेली ही नाशिक मधली एकमेव रॅली आहे की स्वयंस्फूर्तीने आली. लोकांना 100% बीजेपीच हवा आणि 15 नंबर तिन्ही बीजेपी उमेदवार निवडून येईल ही ग्वाही देतो. सेवक तर नाही पण सेवक मात्र निश्चित आहे. सगळ्या नाशिकला माहिती आहे काम करणारा माणूस आहे आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभा राहणारा माणूस आहे. आज या तिघांच्या पाठीमागेचे ताकदीत त्याचं कारण आहे तिघं पण भोळे भाबडे काम करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता इथं तिघं बोलले तुम्हाला. या रॅलीमध्ये मी आज सकाळी 10 पासून आहे. सगळे प्रभागातील माता भगिनी नागरिक आपण स्वतःहून इथं उपस्थित सगळे मतदार आहे. आणि दुसरा विषय, जे ठिकठिकाणी जातोय आम्ही या रॅलीमध्ये तर लोक ज्या पद्धतीने खाली वळून स्वागत करताय तर मला असं वाटतं विजयी मिरवणूक ही परवा व्हायची यावेळी आजच झाल्याचं मला इथे दिसतंय. 15 तारखेला होणाऱ्या मतदानाला सकाळी लवकर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना घरातून बाहेर घेऊन आपले जे मतदान आहे ते पहिले करून घ्यावं. आणि निश्चित तुम्हाला सांगतो यावेळेस जनता समोरच्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जी रॅली तुम्ही आज बघितली यामध्ये मतदार अतिशय उत्स्फूर्तपणे बाहेर रस्त्यावर उतरून आमच्या स्वागतासाठी आलेले आणि त्याच्यानंतर रॅलीमध्ये सामील झाले. विजय आमच्या पॅनलचा निश्चित आहे. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.